तर मंडळी, आज मी एक्सप्लेन करणार आहे एक तमिळ भाषेतील हॉरर चित्रपट, ज्याचं नाव आहे पेची, जी पेची नावाच्या एका लोककथातील डायनवर आधारित आहे. म्हणजेच एक चुडेलशी संबंधित हॉरर स्टोरी. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. कथेची सुरुवात होते एका कपलपासून, जे अरण्यमनाई काडुकोली तामिळनाडूच्या जंगलात फिरायला गेलेले असतात. ते दोघं तिथं कॅम्प फायर करून मजा करत असतात. त्या मुलाचं नाव राम असतं, जो लाकूड आणण्यासाठी थोडं दूर जातो. रस्त्यात त्याला एक त्रिशूल दिसतो, जे थोडं विचित्र वाटतं. तो ते साईडला ठेवतो आणि एक छोटीशी कुऱ्हाड घेऊन झाडाच्या बुंद्यांना तोडायला लागतो, जेणेकरून त्यावर आग पेटवता येईल. खूप कष्टाने तो बुंद्या तोडतो आणि त्याला त्याच्या आत एक खिळा दिसतो आणि त्या क्षणी त्याला एक जोरदार झटका बसतो आणि तो मागे फेकला जातो. तो बघतो की त्या झाडाच्या आतून काहीतरी बाहेर येतंय आणि जेव्हा ते बाहेर येतंय तेव्हा त्याच्यासमोर एक काळी भयानक दिसणारी बाहुली असते. तो ती बाहुली उचलतो आणि त्या क्षणी एक अज्ञात शक्ती त्याच्या समोर प्रकट होते. राम घाबरून आरडाओरडा करायला लागतो, पण त्याचा आवाजच थांबतो. किंवा असं म्हणूया की त्या एंटिटीच्या शक्तीमुळं त्याचा आवाजच दाबला जातो आणि काही क्षणातच ती शक्ती त्याच्यावर हल्ला करते आणि त्याला ठार मारते. तर इकडे त्याची गर्लफ्रेंड हेडफोन लावून म्युझिक ऐकत असते, त्यामुळे तिला रामची किंचाळी ऐकू येत नाही. पण जेव्हा तिला जाणवतं की राम खूप वेळ झाला आहे तरी परत आला नाही, तेव्हा ती तिथे जाते आणि तीसुद्धा ती बाहुली हातात घेते आणि त्या क्षणी ती एंटिटी तिलाही ठार मारते. ज्यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते, त्या बाहुलीवर काहीतरी काळा जादू नक्कीच केला गेला असावा किंवा ती एखाद्या आत्म्याशी निगडीत असावी, जी आता फ्री झाली आहे. असं म्हणता म्हणता काही महिने जातात आणि आपल्याला काही मित्रांचा एक ग्रुप दिसतो, ज्यात 5 जण असतात: चरण, मीना, जॅरी, सेतू आणि चारू. यामध्ये चरण आणि मीना हे कपल असतात. हे सगळे मिळून त्या सुरुवातीच्या जंगलात ट्रेकिंगला जायचा प्लॅन करत असतात. मात्र त्या जंगलात ट्रेकिंग करणं रिस्ट्रिक्टेड होतं. म्हणजे सुरुवातीला असलेलं कपलही तिथे बेकायदेशीररित्या आलेलं होतं. पूर्वी हे जंगल गव्हर्नमेंट कॉफी प्लांटेशनसाठी वापरलं जात होतं, पण काही कारणामुळे तिथे जाणं बंदी करण्यात आलं. चरणने अशोक नावाच्या एका माणसाशी संपर्क साधला असतो. अशोक आपल्या ओळखीच्या जोरावर मारी नावाच्या माणसाला या ग्रुपसाठी गाईड म्हणून पाठवतो. मारी हा त्या जंगलात फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये गार्ड म्हणून काम करतो आणि पार्ट टाईम गाईडही असतो, म्हणून तो या कामासाठी अगदी योग्य निवड असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे मित्र ट्रेकिंगसाठी निघतात आणि मारीही त्यांच्याबरोबर गाडीत असतो. वाटेत जेव्हा गाडी मारीच्या घराजवळून जात असते, तेव्हा त्याची मुलगी गाडी थांबवते आणि आपल्या वडिलांच्या गळ्यात एक ताईत घालते. ती त्याला सांगते, "पप्पा, हा ताईत कधीच काढू नका." मारी नेहमी तो ताईत घालतो, पण आज तो विसरलेला असतो. सुदैवाने त्याची मुलगी त्याला तो देऊन जाते. हा ताईत खूपच महत्त्वाचा असतो. यानंतर ते जंगलाजवळ पोहोचतात, पण तिथून पुढे गाडी जाऊ शकत नाही, कारण तिथे एक चेकपोस्ट असतो. त्यामुळे त्यांना आपली गाडी तिथे सोडावी लागते. त्याचवेळी आपल्याला मारीचा एक मित्र दिसतो, जो त्याच गावातला असतो. तो गाडीत बसतो आणि गाडीची देखरेख करतो. आता पुढे थोडं अंतर चालल्यानंतर जेव्हा खरं जंगल सुरू होणार असतं, तेव्हा मारी सगळ्यांना सांगतो, जर कोणालाही फोन करून काही सांगायचं असेल तर आत्ताच सांगून टाका, कारण इथून पुढे नेटवर्क मिळणार नाही. यावर मीना त्याला विचारते, आम्ही जर एखाद्या अडचणी सापडलो तर काय? तुझ्याकडे वॉकीटॉकी वगैरे नाही का? मारी उत्तर देतो, डिपार्टमेंटकडून आम्हाला असं काहीच दिलं गेलं नाही, पण जर तुम्ही माझं ऐकलं तर तुम्ही कुठल्याही अडचणीत सापडणार नाही. थोडं पुढे जाताच त्यांना एका ठिकाणी पाण्याचा प्रवाह दिसतो. हे पाहून मीना आणि चारू पाण्यात उतरून मजा करायला लागतात. ते खूप मोठ्याने आवाज करत असतात. त्यावर मारी त्यांना तिथून लवकर बाहेर येण्यास सांगतो. तो याचं कारण सांगतो की इथे जंगली प्राणी येऊ शकतात आणि इतका आवाज करणं योग्य नाही. त्यामुळे दोघेही बाहेर तर येतात, पण मीना मारीवर मनातच खूप चिडलेली असते. काही वेळानंतर सगळे एक अशा ठिकाणी पोहोचतात जिथे रिस्ट्रिक्टेड एरियाचा बोर्ड लागलेला असतो आणि तिथं अनेक घंट्या बांधलेल्या असतात. सेतू त्यापैकी एका घंटीला हात लावतो आणि लगेचच त्या घंट्या पडून जातात, कारण त्या जुन्या झालेल्या दोरावर बांधलेल्या असतात आणि त्या दोऱ्या एकदम जीर्ण झालेल्या असतात, कुजलेल्या असतात. हे सगळं पाहून मारी म्हणतो, आपण इथून पुढे जाऊ नये, ही जागा डेंजरस आहे. असं म्हणतात की इथे एखादी आत्मा राहते. हे ऐकून मीनाचा राग 7व्या आसमानी जातो. ती मारीला म्हणते, तू आम्हाला काय लहान मूल समजलास का? तू आम्हाला सगळीकडे जायला मनाई करतो आहेस. इतरही मीनासोबत सहमत होतात, पण मारीच्या सततच्या सांगण्यामुळे अखेरीस सगळे त्याचा ऐकतात आणि दुसऱ्या मार्गाने पुढे जातात. या दरम्यान चारूला एका जागेवरून काही विचित्र आवाज ऐकू येतो आणि त्या आवाजाच्या मागे ती एकटीच
दुसऱ्या रस्त्याने जाते. तो रस्ता एका खोल दरीजवळ संपतो. ती दरीजवळ पोहोचते आणि तिला असं वाटतं की कुणीतरी तिला मागून ढकललं. पण काही घडण्याआधीच मारी तिथे पोहोचतो आणि चारूला पकडतो. आणि चारू विचार करत राहते, जेव्हा तिथं कोणीच नव्हतं तर मग तिला मागून कोणी ढकललं. पण लवकरच ती हे विसरते, कारण तिचे मित्रमैत्रिणी तिच्याशी पुन्हा मस्ती आणि गप्पा करायला लागतात. दरम्यान चरण आणि मीना दोघं एकत्र बसलेले असतात आणि तेवढ्यात जेरी अचानक येतो आणि त्यांचे फोटो काढायला लागतो. हे पाहून ते दोघं पटकन उठून तिकडून पळून जातात आणि एका झाडामागे लपतात. जेरीला सुरुवातीला समजत नाही की सगळे झाडामागे का लपलेत, पण थोड्याच वेळात तो मीनाला एका झाडाजवळ पाहतो आणि तिला म्हणतो, तू झाडामधून बाहेर ये, इथून तुझा फोटो चांगला येईल. जेरीचं हे बोलणं संपताना संपतं तोच त्या झाडामागून एक चुडेल बाहेर येते. ती अचानक समोर येते आणि जेरी हादरून जातो. तेवढ्यात कुणीतरी खालून त्याचा पाय ओढतं, ज्यामुळं तो खाली पडतो आणि खूप घाबरतो. तेव्हा आपण पाहतो की त्याच्या पायांवर बोटांच्या खुणा उमटलेल्या असतात. म्हणजेच त्याच्याबरोबर जे काही घडलं ते खरंच होतं. जेरीची ही अवस्था पाहून सगळे मित्र पुढे येतात आणि त्याच्यावर हसायला लागतात. पण जेरी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतो की इथे काहीतरी आहे. तो इतका सिरियस होतो की ट्रेक अर्धवट सोडून तिकडून निघून जायचं म्हणायला लागतो. हे ऐकून सेतू त्याच्यावर चिडतो आणि म्हणतो, तू तर आहेसच भित्रा, चालता हो इथून. तेव्हा चारूही सेतूचं समर्थन करते. त्यामुळे जेरी चिडून त्यांना म्हणतो, जर तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही दोघं त्या जंगलात जा आणि जिथे रेस्ट्रिक्टेड एरियाचा बोर्ड आहे तिकडून परत येऊन दाखवा. ही सगळी चर्चा मारी देखील ऐकत असतो आणि तो त्यांना जाण्यापासून मनाई करतो. पण त्या क्षणी त्याचं कोणीच ऐकत नाही. त्यानंतर सेतू आणि चारू जेरीचा चॅलेंज सिरियसली घेतात आणि एक मोठं लाल रिबीन घेऊन जंगलाच्या आत पुढे जातात. ते जेव्हा पुढे जात असतात तेव्हा त्या मार्गावर त्यांनी रिबीन बांधून ठेवली होती, जेणेकरून ते वाट चुकू नये. त्यानंतर ते रेस्ट्रिक्टेड एरियामध्ये प्रवेश करतात आणि काही अंतरावरच त्यांना एक जुनं घर दिसतं. आपण प्रेक्षक म्हणून हे लक्षात घेतो की त्यांच्या हालचालींवर कुणीतरी नजर ठेवत आहे. ते दोघं त्या घराच्या आत जातात, जिथे त्यांना तीच शापित बाहुली सापडते, जी कथेच्या सुरुवातीला दाखवली होती. चारू ती बाहुली हातात घेते आणि तिच्यासोबत सेल्फी काढायला लागते. तेवढ्यात तिला तिच्या मागे तीच चुडेल दिसते, जी तिने आधी पाहिली होती. हे पाहून चारू खूप घाबरते. मग तीच चुडेल तिला घराच्या बाहेरही दिसते. एकाच वेळी दोन ठिकाणी ती कशी दिसते हे पाहून तिचा मेंदू सुन्न होतो. ती घाबरून सेतूला सांगते की तिथे एक चुडेल आहे, पण सेतूला तिथे काहीच दिसत नाही. दुसऱ्या बाजूला चरण आणि मारीला त्यांची काळजी वाटायला लागते, म्हणून ते त्यांना शोधायला निघतात. रस्त्यात त्यांना चारू बेशुद्ध अवस्थेत जखमी होऊन पडलेली दिसते. पण जसंच ते तिच्याजवळ जातात आणि तिला मदत करण्याचा प्रयत्न करतात, चारू जोरात हसायला लागते आणि सेतूही समोर येऊन हसतो. हे पाहून त्यांना कळून जातं की हे दोघं त्यांच्याशी प्रँक करत होते. त्यामुळे मारी खूप रागवतो आणि परत बेस कॅम्पकडे निघतो. चरणही त्याच्या मागे जातो. पण मग ते दोघं काहीतरी विचित्र नोटीस करतात. सेतू आणि चारू तर आधीपासूनच बेस कॅम्पवर होते आणि चारू घाबरून थरथरत होती. हे पाहून त्यांच्या मनात लगेच प्रश्न निर्माण होतो, मग ते कोण होते जे त्यांच्यासोबत प्रँक करत होते. तेवढ्यात चरण मागे वळून पाहतो तर त्याला चारू आणि सेतू दिसतात. पण त्यांच्या डोळ्यात एक सैतानी चमक असते आणि ते हसत त्यांच्याकडे पाहत असतात आणि क्षणात गायबही होतात. म्हणजे ती चुडेल आता त्यांच्याशी खेळत होती. हे सगळं मारीही पाहतो आणि सर्वांना सांगतो की ती परत आली आहे, पेची. हो, त्या चुडेलला पेची म्हणतात. त्यानंतर मारी पेचीची कहाणी सांगायला लागतो, जी त्याच्या गावातील एक स्त्री होती. ती केरळमध्ये जाऊन काडी जादू शिकली होती आणि ती जंगलात आपल्या फॉलोअरसह काळा जादू करत असे. हळूहळू गावात विचित्र गोष्टी घडू लागतात. काही लोकांचा अचानक मृत्यू होतो तर काही लोक गायब होतात. लोकांना लवकरच समजतं की यामागे पेचीचा हात आहे. त्यामुळे गावकरी तिला थांबवायला तिच्याकडे पोहोचतात. पण पेची इतकी शक्तिशाली होती की तिने काही क्षणातच आपल्या काळ्या जादूने अनेक गावकऱ्यांना संपवून टाकलं. ही घटना एका साधूला सांगितली गेली आणि साधूने सांगितलं की पेची सैतानाची पूजा करते आणि ती एक विशेष रिच्युअल करत होती, ज्यात माणसांची बली दिली जात होती आणि त्यातून अमरत्व मिळतं. पेचीला मारणं शक्य नव्हतं, पण तिला बंदिस्त करणं शक्य होतं. गावकऱ्यांनी साधूच्या सांगण्यावरून पुन्हा एकदा पेचीवर हल्ला केला. त्यात तिचं शरीर जळून नष्ट झालं, पण तिच्या आत्म्याला त्यांनी त्या भयानक बाहुलीत बंद केलं आणि एका झाडाला लटकवून ठेवलं. ही तीच बाहुली होती जी सुरुवातीला त्या मुलाने झाडावरून खाली पाडली आणि त्यामुळेच पेचीची आत्मा पुन्हा मुक्त झाली.
पेचीचं शरीरही त्या झाडाजवळ काढून टाकण्यात आलं होतं. त्यामुळे ती जंगलाबाहेर जाऊ शकत नव्हती. तिच्या शक्तींचा मर्यादित परिघ ठरवण्यात आला होता. म्हणूनच तिने रेस्ट्रिक्टेड एरियाचा बोर्ड लावला होता. तिथे टांगलेल्या घंट्याही कदाचित पेचीला रोखण्यासाठी होत्या, तिच्या शक्तींना दाबण्यासाठी. पण त्या तुटून पडल्या होत्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथली कॉफी प्लांटेशनसुद्धा याच कारणामुळे बंद करण्यात आली होती. आता हे सगळं ऐकून आपल्याला समजतं की राम आणि त्याच्या गर्लफ्रेंडसोबत जे घडलं ते पेचीमुळेच झालं. तिनेच त्यांना मारलं होतं. पण आताच्या घडीला ही मंडळी खूप आतपर्यंत जंगलात आलेली होती आणि चारू व सेतू तर थेट पेचीच्याच घरात गेले होते. ही सगळी गोष्ट ऐकून सगळे प्रचंड घाबरतात आणि लगेच जंगल सोडण्याचा निर्णय घेतात. ते सर्वजण आपलं सामान पॅक करत असतानाच जेरीला लक्षात येतं की त्याचा कॅमेरा हरवला आहे. त्यामुळे तो ते शोधण्यासाठी पुन्हा जंगलाच्या दिशेने जातो. कारण हा कॅमेरा जेरीसाठी खूपच मौल्यवान होता. मारी त्याला खूप वेळा थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण जेरी ऐकतच नाही आणि शेवटी मारीही त्याच्या मागे जातो. थोड्या अंतरावर जाताच जेरीला त्याचा कॅमेरा मिळतो आणि तो परत फिरू लागतो. पण तेव्हाच त्याच्या मागे त्याला 2 मारी दिसतात, एक अगदी जवळ आणि दुसरा थोडा लांब. हे पाहून त्याला वाटतं की जो जवळ आहे तो नकली मारी म्हणजे पेचीचा छलावा आहे. म्हणून तो त्याला ढकलून तिकडून पळून जातो. पण खरी गोष्ट ही होती की जवळचा मारी खरा होता आणि लांबचा तो पेचीचा छलावा होता. भीतीने जेरी पळत पळत पुन्हा त्या जुन्या घरात जातो आणि तिथेच पेची येऊन त्याला ठार मारते. त्यानंतर मारी जो जेरीसोबत गेला होता एकटाच परत येतो. हे पाहून सेतू आणि मीना यांना वाटतं की मारीने जेरीला मारलं असेल आणि तोच हे सगळं काही करत आहे. ते पेचीविषयीच्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. म्हणून सेतू मारीवर रागवतो आणि त्याला मारू लागतो. दरम्यान चारू कुठेतरी निघून गेलेली असते. तिला शोधण्यासाठी चरण आणि मीना निघतात. त्यांना चारू एका विचित्र अवस्थेत उभी दिसते आणि एकाच झटक्यात पेची तिला पकडून घेते आणि घेऊन जाते. हे इतकं अचानक होतं की कोणालाच नीट काही समजत नाही. जेव्हा सेतू आणि मारीला चारूच्या मृत्यूबद्दल समजतं तेव्हा दोघंही घाबरून जंगलातून पळायला लागतात. त्यांच्या मागे मीना आणि चरणही धावतात. पडता पडता मारी खूप पुढे निघून जातो आणि मग त्याच्या जागी पेचीचा छलावा मारी बनून त्या तिघांना पुन्हा त्या झपाटलेल्या घराच्या दिशेने घेऊन जातो. पण सेतूला ही गोष्ट लक्षात येते आणि तो मीना व चरणला थांबवतो. दुसरीकडे खरा मारी दाखवला जातो ज्याच्यावर पेची हल्ला करायला येते. पण काही कारणास्तव ती मध्येच थांबते आणि अचानक गायब होते. त्यामुळे मारी वाचतो. आता हे का झालं तर मारीच्या गळ्यात एक ताबीज होतं जे त्याच्या मुलीने त्याला दिलं होतं आणि त्याच ताबीजामुळे पेची त्याला मारू शकत नाही. आपण आता लक्षात घेतो की मीना गायब झाली आहे. जिला चरण आणि सेतू शोधायला सुरुवात करतात तेव्हा त्यांना ती पेचीच्या घरात दिसते. हे पाहून सेतू घाबरतो आणि तिथून पडून जातो तर चरण तिला आणण्यासाठी आत जातो. सेतू पडत असतानाच त्याला जखमी अवस्थेत जेरी दिसतो आणि तो त्याला मदत करायला जातो. पण लवकरच त्याला समजतं की तो जेरी नाही तर तीच चेटकीन पेची आहे आणि पुढच्या क्षणी सेतूही पेचीचा बळी ठरतो. दरम्यान चरण आणि मीना पेचीच्या घरापासून दूर जात असतात आणि तेव्हाच त्यांच्यासमोर मारी येतो. तो त्यांना सांगतो की आपण जंगलाबाहेर निघायला हवं, तेव्हाच आपण पेचीपासून वाचू शकतो. यावर मीना चरणला सांगते की त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस, तोही कदाचित एक छलावा असू शकतो. मारी उत्तर देतो की तो खरा मारी आहे आणि त्याच्याकडे असलेला ताबीज याचा पुरावा आहे. तोच ताबीज जो साधूजींनी त्याच्या पूर्वजांना दिला होता, ज्याच्या मदतीने ते पेचीच्या शरीराचा नाश करू शकले होते. मारी सांगतो की पेची खूप शक्तिशाली होती आणि तिला मारणं अशक्य होतं. या ताबीजवर तिच्या शक्तींचा फारसा परिणाम होत नाही. हे ऐकून मीना त्याच्यावर विश्वास ठेवत नाही, पण चरणच्या विनंतीनंतर ती मान्य करते. मग दोघं मारीचा हात धरतात जेणेकरून ताबीज त्यांनाही सुरक्षित ठेवू शकेल आणि तिघं जंगलाच्या रेस्ट्रिक्टेड भागाबाहेर पडायला लागतात. पण जसंच ते त्या भागाबाहेर येऊ लागतात तसंच मीना हातातून सुटते आणि पेची एका क्षणातच तिला घेऊन जाते. यामुळे चरण खूपच अस्वस्थ होतो. मारी त्याला थांबवण्याचा खूप प्रयत्न करतो, तरीही तो काही ऐकत नाही आणि पुन्हा त्या रेस्ट्रिक्टेड भागात परत जातो. तिथे गेल्यावर त्याला लवकरच समजतं की त्याचा निर्णय किती चुकीचा होता, कारण त्याला तिथं मीना सापडत नाही. पण त्याचे मरण पावलेले मित्र त्यांच्या छलावा रूपात त्याला घाबरवायला लागतात, मॉक करायला लागतात. यानंतर पेची त्याला मारायला येते, पण तिचा राग अचानक शांत होतो आणि ती त्याच्याजवळ येताच अचानक गायब होते आणि त्या क्षणी चरण वाचतो. तो आपल्या हातात मारीचं ताबीज पाहतो जे त्याच्या हातात आलं होतं
जेव्हा मारी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होता. आता चरण पुन्हा जंगलाबाहेर यायला लागतो. त्याचवेळी त्याला वाटेत मारीचं मृत शरीर दिसतं. कदाचित पेचीनेच त्याला मारलं असावं, कारण त्याच्याकडे ताबीज नव्हता. पण इथे एक विचित्र गोष्ट लक्षात येते. पेची तर रेस्ट्रिक्टेड एरियाच्या बाहेर येऊ शकत नव्हती. मग तिने तिथं जाऊन मारीला मारलं तरी कसं? त्यानंतर चरण जंगलाबाहेर येतो आणि त्याला मारीच्या त्या मित्राची कार येताना दिसते. तो कार थांबवतो आणि सरप्रायझिंग गोष्ट म्हणजे त्या कारमध्ये मीना देखील असते. पण तेव्हाच तो माणूस अचानक चरणला एक जोरदार पंच मारतो आणि चरण बेशुद्ध होतो. आणि हाच या सिनेमाचा सर्वात मोठा ट्विस्ट ठरतो. जेव्हा चरणला पुन्हा शुद्ध येते तेव्हा तो स्वतःला पेचूच्या घरात बांधलेला पाहतो. समोर मीना आणि तोच माणूस उभे असतात. आता या ठिकाणी या सिनेमाचे खरे रहस्य उघड होतात आणि आपल्याला कळतं की मीना इतक्या वेळ कुठल्याच गोष्टीवर शॉक का होत नव्हती किंवा ती मारीवर वारंवार इतका राग का दाखवत होती. खरं तर मीना कोणी साधी मुलगी नसून ती पेचूचीच वंशज आहे आणि भविष्यात तीच पेचूची उत्तराधिकारी होणार आहे. म्हणजेच तीही त्या भयानक ब्लॅक मॅजिकचा वापर करणार आहे. जेव्हा सिनेमाच्या सुरुवातीला त्या मुलाच्या चुकीमुळे पेची मुक्त झाली होती हे मीनाच्या आजीला समजलं होतं, कारण कदाचित त्या आजीसुद्धा त्या काळ्या जादूच्या कल्टशी संबंधित होत्या आणि त्यांनीच मीनाला सांगितलं होतं की तिला 13 जणांचा बळी द्यावा लागेल पेचीला हवी असलेली शक्ती मिळवण्यासाठी. शैतानाला अजून 13 बलिदान हवेत, कारण पेची नष्ट होण्याआधी अजून फक्त 13 बलिदान बाकी होते. जसं की त्या साधूजींनी सांगितलं होतं, जर पेचीने या लोकांचे बलिदान दिलं तर ती अमर होईल. पहा, या 13 पैकी 2 लोक आधीच संपले, म्हणजे राम आणि त्याची गर्लफ्रेंड, जे स्टार्टिंगमध्ये होते. आता इथे फक्त 11 जण बाकी होते सॅक्रिफाईससाठी. आता हे स्पष्ट आहे की पेचीच्या इलाक्यामध्ये कोणी स्वतःहून जाणार नाही. सरकारने आणि इतरांनी तिथे रेस्ट्रिक्टेड एरिया म्हणून बोर्ड लावलं होतं. राम आणि त्याची गर्लफ्रेंड मात्र मूर्ख होते, जे तिथे गेले. कदाचित त्यांना या गोष्टीवर विश्वास नव्हता. आता मीनाच्या आजीने तिला हे काम दिलं की पेचीच्या जवळ तिनेच ती लोकं घेऊन जावीत. तर मीनाने चरणसोबत मैत्री केली, त्याच्याशी नातं असल्याचं नाटक केलं आणि त्याच्या मित्रांसोबत ती सामील झाली. आणि नंतर अतिशय चालाकीने तिने त्यांना ट्रेकिंगसाठी आव्हान दिलं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, पेचीची शक्ती त्या रेस्ट्रिक्टेड एरियातच होती. पण मारीला बाहेर मारलं गेलं होतं. तर मारीला पेचीने मारलं नाही, तर मीनाने स्वतःच चाकूच्या मदतीने मारीला मारलं होतं. आणि मीनाला मारी आवडत नव्हता, कारण मारी त्यांना धोक्याच्या जागेपासून दूर ठेवू इच्छित होता. पण मीनाचा उद्देश होता की त्या सर्वांना त्या ठिकाणी घेऊन जावं. तुम्ही हे देखील लक्षात घेतलं असेल की मीना अनेक वेळा अडचणीत सापडली होती, पण एकदाही पेचीने तिला संपवलं नाही. आणि या सगळ्यात मारीचा मित्र देखील मीनालाच मदत करत होता, जो खरं तर त्याचा मित्र नव्हता. त्याने त्याचा मित्र असल्याचं नाटक केलं होतं. म्हणजेच तो पेचीचा अनुयायी होता आणि त्याला मीनाची आजी आणि मीना सुरुवातीपासूनच ओळखत होत्या. आता सत्तेसमोर आल्यानंतर मीना आणि तो माणूस चरणला त्या घरात बांधून सोडून जातात. त्यानंतर पेची त्याच्यासमोर येते आणि चरणलाही ती एका झटक्यात संपवते. चित्रपटाच्या एंडिंग सीनमध्ये आपल्याला सांगितलं जातं की 13 सॅक्रिफाईसपैकी 7 आधीच पूर्ण झाले आहेत आणि आता 6 बाकी आहेत. म्हणजे या मूवीचा सिक्वेल येणं खूप शक्य आहे. आणि आता मूवीच्या एंडिंग सीनमध्ये आपल्याला दिसतं की तिथे एक नवीन ट्रॅकिंग ग्रुप येतो, जो पूर्वीच्या ट्रॅकिंग ग्रुपला शोधण्यासाठी आलेला असतो. आणि याबरोबरच पेची हा चित्रपट इथेच संपतो.